दादा, रात्री ईव्हीएम बाबत जो प्रकार घडला आहे, काय त्याबद्दल तुमचं समाधान झालेलं आहे आणि काय पुढची भूमिका आहे? अजिबात नाही, समाधान होण्याचा विषयच येत नाही. ईव्हीएम मशीन हे रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्याच्या मशीन इतकंच संवेदनशील आणि तेवढंच ते प्रोटेक्ट करण्याचं ते मशीन आहे. ते इतर कुणाच्याही हाताला लागणं म्हणजे रिझर्व्ह बँकेचं नोटा छापायचं मशीन हे कुणाच्याही खासगी माणसाच्या हाताला लागण्यासारखं आहे. या ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये विशिष्ट असा प्रोटोकॉल आहे. ते कशा पद्धतीनं स्ट्रॉंग रूममध्ये घेऊन जायचं याची एक व्यवस्थित नियमावली सिस्टमॅटिक पद्धतीने ठरलेली आहे. ते विशिष्ट अधिकाऱ्याच्या हातात असावं लागतं. त्या अधिकाऱ्याने ते स्वतःपासून वेगळं होऊ द्यायचं नसतं आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर पोलीस असतो आणि पोलीस आणि तो अधिकारी हे स्वतः ते स्ट्रॉंग रूममध्ये ते ईव्हीएम जे आहेत ते जमा करत असतात. जमा त्यानंतरची फॉर्मॅलिटी असते. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या त्याच्यावर सह्या होतात आणि मग त्याचं ते सील केलं जातं आणि ती सगळी प्रोसिजर आहे ती कुठलीही फॉलो न होता ते ईव्हीएम मशीन जे आहे हे खाजगी व्यक्तीच्या हातामध्ये आणि खाजगी गाडीमध्ये एखाद्या ढाब्यावर सापडणं हे भारतीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आणि निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भानं गंभीर स्वरूपाची शंका निर्माण करणार आहे. अगोदरच आपल्या देशामध्ये ईव्हीएमच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर संशयाचं वातावरण असताना त्यात अशा पद्धतीनं ईव्हीएम एखाद्या ढाब्यावर सापडणं ही प्रशासनाची गंभीर स्वरूपाची अतिगंभीर स्वरूपाची चूक आहे. ज्या ईव्हीएम हे जे आता सांगितलं जातं की रिझर्व्ह ईव्हीएम मशीन होतं, रिझर्व्ह असलं तरी ते ईव्हीएम मशीनच आहे. रिझर्व्ह असलं तरी ते रेग्युलर मशीन सारखंच ते ऑपरेट होतं. त्याला बॅटरीमध्ये असतं. ते कुठंतरी गुपचूपरित्या त्याच्यामध्ये मतदान लोड करता येऊ शकतं आणि ते मतदान लोड करून तेच मशीन ज्या ऍक्च्युअल मशीन जिथं आहे त्या मशीनच्या जागी हे रिप्लेस देखील केलं जाऊ शकतं. या मशीनच्या नंबरिंग जे आहे सिरियल नंबर हे एक कागदी टॅग असतो. त्याला तो कागदी टॅग कुठल्याही पातळीवर बदलता येऊ शकतो. या मशीनचा टॅग त्या मशीनला आणि त्या मशीनचा टॅग या मशीनला म्हणजे ऍक्च्युअल मतदानासाठी वापरलेल्या मशीनचा टॅग काढायचा आणि तो रिझर्व्ह मशीनला जे प्रायव्हेटली अपलोड केलं गेलेलं आहे म्हणजे प्रायव्हेटली बाहेर जाऊन त्याच्यावर जे मतदान केले एकाच चिन्हावर मतदान करायचं आणि मॅन्युप्युलेट करायचं आणि ती जिथं ओरिजिनल मतदान झाले त्याचा टॅग याला जोडायचा म्हणजे सिरियल नंबर सेम राहतो. ते ओरिजिनल मशीन जमा करत असताना त्या ठिकाणी पंचांच्या आणि बूथ लेवलच्या एजंटच्या सह्या झालेल्या असतात आणि त्यामुळं उद्या असं दाखवायचं की याच्यावर बूथ लेवल एजंटच्या सह्या झालेल्या आहेत, अधिकाऱ्यांच्या सह्या झालेल्या आहेत आणि सील करतानाही सह्या झालेल्या आहेत असं दाखवायचं. परंतु नंतर ते अशा पद्धतीने हे रिझर्व्ह मशीन जे आहे हे बाहेर वापरलं गेलं नसेल कशावर, रिझर्व्ह मशीनमध्ये बाहेर जाऊन मतदान केलं नसेल कशावरून. या मशीनमध्ये जी काही टेक्नॉलॉजी आहे ही भारत सरकारची मालमत्ता आहे आणि या मशीनची टेक्नॉलॉजी ज्या संध्याकाळी 5:30च्या नंतर ते रात्री 12 वाजता ते मशीन सील केलं गेलेलं आहे. 5:30 ते 12:30 या कालावधीमध्ये त्याच्यात टॅम्परिंग झालं नसेल कशावरून. ती टेक्नॉलॉजी कुणीतरी खाजगी व्यक्तींनी ती त्या मशीनलाचा कॉपी करून घेतली नसेल कशावरून. त्याची जी टेक्नॉलॉजी आहे ही जर इतरांना प्रायव्हेटली मिळाली तर अशा ईव्हीएम मशीन बाजारात सुद्धा तयार होऊ शकतील. प्रायव्हेटली कुणीही ते बनवू शकतील. त्यामुळे ईव्हीएम मशीनची टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची गोपनीय स्वरूपाची मालमत्ता आहे आणि ती अशा रीतीने बाहेर जाणं ही गंभीर स्वरूपाची बाब आहे आणि मग एकूणच या निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भानं शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे माझी अशी मागणी आहे की ज्या सोलापूर जिल्ह्यामधील ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ही संशयास्पद आहे आणि त्यामुळं मतमोजणी जी आहे ती थांबवण्यात यावी आणि पुन्हा एकदा निवडणूक कंडक्ट करावी आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये ईव्हीएम मशीनचा वापर न करता बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी अशी माझी मागणी राहील. दादा, तुम्ही सत्ता पक्षाचे घटक आहेत आणि घटक असताना देखील तुम्ही बॅलेट पेपर म्हणताय, विरोधक बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं म्हणताय. ईव्हीएम वर कुठेतरी तुम्ही शंका उपस्थित करता असं वाटत नाही? ईव्हीएम मशीनवर शंका नाही. ईव्हीएम मशीन जे आहे ती शेवटी मशीन आहे. या मशीनला कशा पद्धतीनं टॅम्परिंग केलं जातं, कशा पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून त्या ईव्हीएम मशीनमध्ये त्रुटी नाही. ह्या सगळ्या मानवी यंत्रणा जी आहे ती वापरून त्या ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करून त्याचा वापर करून निवडणुका जिंकण्याचं तंत्र म्हणून ते वापरलं जात नसेल ना अशी शंका आहे. ज्या वेळेला लोकशाहीमध्ये एखाद्या संबंधित अशा पद्धतीच्या घटना घडतात निश्चितपणे सर्वसामान्य माणसाच्या आणि मतदाराच्या मनामध्ये शंका निर्माण होते. निवडणूक पारदर्शक कशी? जर निवडणुका पारदर्शक आहेत तर अशा पद्धतीनं जे काही ईव्हीएम ढाब्यावर सापडतं आणि बाहेर खाजगीरित्या त्या ठिकाणी ते आढळून येतं ही गंभीर बाब आहे असं मान्य नसेल सरकारला तर मग निवडणुका तरी कशाला घेता? तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी तुमचे उमेदवार निवडून आले म्हणून घोषितच करा.
या सगळ्याच्या पाठीमागं कोण असेल वाटतं तुम्हाला? या सगळ्याच्या पाठीमागं कोण आहे असं मला म्हणायचं नाही, मला कोणावरही आरोप करायचा नाही. जे घडलंय ती फॅक्ट समोर आणलेली आहे. विरोधामध्ये असणारी लोक आणि आम्ही यामध्ये हा संघर्ष असतो. आमचं निवडणुकी लोकांना मतं मागून लोकांच्या मध्ये आमच्या विरोधकांच्या संदर्भामध्ये आम्ही प्रश्न निर्माण करून जनमताचा कौल आम्ही मागितला आणि जो जनमताचा कौल जो आहे प्रत्यक्षात लोक देत असताना मशीनमध्ये छेडछाड करून किंवा मशीन अशा पद्धतीनं गायब करून जर निवडणुका होणार असतील तर ह्या निवडणुका न लढवलेल्या बऱ्या. अजून एक सांगायचं मला, निवडणुकीच्या बाबतीमध्ये काल सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला ह्या सगळ्या निवडणुका पार पडत होत्या, मी स्वतः कुरुल जिल्हा परिषद गटाचा उमेदवार होतो आणि ह्या ज्या ईव्हीएम मशीन सापडलेल्या आहेत ह्या कुरुल जिल्हा परिषद गटातल्याच आहेत जिथं मी निवडणुकीला उभा होतो. त्या कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये माझा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सभा लावली होती. अजितदादाचा अपघात झाल्यामुळे ती सभा रद्द झाली, परंतु एवढी यंत्रणा मला पराभूत करण्याच्या करता लावली गेली होती. कशावरून ह्या ईव्हीएम मशीन ज्या आहेत ह्या टॅम्परिंग करून त्या अपलोड करून त्याच्यावर मतदान करून हे रिझर्व्ह मशीन ज्या आहेत ह्या रेग्युलर मशीनच्या जागेवर शिफ्ट केल्या जाणार नव्हत्या, हे कशावरून आम्ही त्या ठिकाणी समजायचं. संध्याकाळी 5 वाजल्यापासून 5:30 वाजल्यापासून त्या रात्रीच्या 12:30 वाजेपर्यंत त्या मशीनच्या बाबतीमध्ये काय काय घडलं, त्या मशीनचा प्रवास कुठं कुठं झाला, त्या मशीनच्या संदर्भात हाताळणाऱ्या माणसांचे कुणाकुणाबरोबर फोन झाले, हे सगळं कसं समजणार. या कालच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पासलेवाडी हे जे पोखरापूर जिल्हा परिषद गटातलं गाव होतं त्या पासलेवाडी गावामध्ये 95% मतदान होतं. 95% मतदान आणि संपूर्ण मोहोळ तालुक्याचं मतदान जे आहे ते 60-65% दरम्यान राहतं. त्या गावातच पर्टिक्युलर गावामध्ये पासलेवाडी सारख्या आणि अजून एखादं गाव आहे जे अनगर राजन पाटलांचं जे गाव आहे, पूर्वीचं अनगर जिल्हा परिषद गटामध्ये असलेली 1-2-3 गाव आहेत, त्याच गावांमध्ये 95%-98% मतदान होतं. बाकी सगळ्या मतदान केंद्रावर मात्र 60-65% मतदान होतं. एवढं त्या ठिकाणची तेवढ्याच 2-3 गावामध्ये मतदारांची जागृती कशी असू शकते. बोपले हे जे गाव आहे जे आता नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये आहे, त्या बोपले गावामधचा पूर्वीचा इतिहास जो आहे, हे बोपले गाव पूर्वी अनगर जिल्हा परिषद गटात होतं, आता ते नरखेड जिल्हा परिषद गटात आले. बोपले गावाचा पूर्व इतिहास जर बघितला तर त्या गावामध्ये सातत्यानं 95% वर मतदान झाले आणि आता मात्र काल उज्ज्वला थिटे त्या ठिकाणी ठाण मांडून पोलिंग एजंट म्हणून बसल्या, त्यावेळेला मात्र 65% मतदान त्या गावामध्ये झालं. म्हणजे बोपले हे अनगरमधलंच एक गाव पूर्वीचं, त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पोलिंग एजंट सक्षम उभा केला आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या पोलिंग एजंट देता आला किंवा त्या ठिकाणी बाहेर आम्हाला यंत्रणा उभा करता आली म्हणून आणि प्रशासन सगळं त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात आल्यामुळं त्या ठिकाणचं मतदान 65% झालं. इतर ठिकाणी त्या ठिकाणचं मतदान 95% जे व्हायचं ते आता 65% झालं. हे जे आहे प्रशासनाचा गैरवापर आहे. आणि त्या बोपले या गावामध्ये 100% कर्मचारी फक्त अनगरचे कसे, राजन पाटलाच्या अनगरचे कसे काय, जर कर्मचारी रॅन्डम पद्धतीने टाकले जातात तर मग बोपले गावामध्ये पासलेवाडी गावामध्ये शिपायापासून ते सगळे त्या बूथचा ऑफिसर जो आहे ह्याच्यापासून सगळे अनगर गावचेच कसे असतात. हे काय सांगायला हे काय दूध खोळे का आम्ही सगळे. मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या अधिकाऱ्यांवर आरोप केले त्यांच्या संदर्भाने आम्ही पत्र दिलं होतं कलेक्टरला की या ठिकाणी संबंधित अधिकारी तहसीलदार मोहोळचे सचिन मुळीक आणि त्याचबरोबर अनगरचे नगरपालिकेचे सीओ हे दोघेही या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी एआरओ म्हणून काम करत होते, यांना त्या ठिकाणी ड्युटी दिली जाऊ नये असं पत्र मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं असताना त्या लोकांना त्या ठिकाणी पुन्हा एआरओ म्हणून का जबाबदारी दिली. अनगरच्या नगरपंचायतीच्या बाबतीत किती मोठा त्या ठिकाणी गोंधळ झाला होता हे सगळं आपल्या जगासमोर असताना ती न्यायालयामध्ये त्या संदर्भामध्ये प्रकरण चाललेलं असताना आणि संपूर्ण देशभर या संदर्भाने आरोप प्रत्यारोप झालेले असताना तेच वादग्रस्त अधिकारी मोहोळच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही आधी पत्र देऊन जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं असताना की यांना तिथे ड्युटी दिली जाऊ नये, तरी सुद्धा त्याच लोकांना पुन्हा त्या ठिकाणी ड्युटी दिली. याचा अर्थ असा आहे की वरून पासून खालपर्यंत हे सगळी मिलीभगत आहे. आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्या उमेदवार निवडून आणण्याच्या करता एनकेन प्रकारे जनमताचा कौल आमच्या बाजूने असताना या सगळ्या घोटाळे करून अधिकारी मॅनेज करून बूथ त्या ठिकाणी कॅप्चर करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे. दादा आपण